जिल्हा कारागृहातील कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असा आरोप करत ही बाब अतिशय गंभीर आहे। या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांच्या पत्नी सविता कोळपे आणि बंधू कैलास कोळपे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। जिल्हा कारागृह येथे कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असणारे विकास कोळपे यांनी 9 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्या जवळील SLR रायफलनं छातीवर फायर करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर स्वतःचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली असं विधान लिहून हा गंभीर प्रयत्न केला होता। पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांनी मुख्यालयाकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता, पण वरिष्ठांकडून त्यांना न्याय मिळत नव्हता असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी संध्याकाळी स्वतःवरती बळी जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। या आत्महत्या करण्यामागचे कारण आहे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक शारीरिक आर्थिक त्रास दिला, परंतु आज 6 दिवस उलटून त्यांच्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांना योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। सर्वप्रथम माझ्या माहितीप्रमाणे माझे बंधू वर्षभरापासून चिंतेमध्ये होते, काही नैराश्यात होते। याचं कारण असं मी विचारलं असता माझं 2023 मध्ये फेब्रुवारीमध्ये झालं झालेलं आहे अधिकाऱ्यांमार्फत। तुम्ही पुढे झाला नाही पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे। आज हे लोकांचं पाऊल उचलण्याचं आणखी पाऊल उचललं त्याने, म्हणजे त्यांना किती प्रमाणात टॉर्चर झाला असेल हे आपण जाणू शकतो। त्या आज गेली 10 महिने त्यांच्या रजा सुद्धा मंजूर नाही। अशा प्रकारचं आर्थिक वेतन त्यांना वेळेवरती न देणे। आमचे पूर्ण कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहे। त्यांनी विनंती बदलीसाठी विनंती अर्ज वारंवार केले, लेखी स्वरूपात केले, तोंडी स्वरूपात त्यांनी निवेदन दिली, तरी पण त्यांना बदलीसाठी काही रिस्पॉन्स मिळाला नाही। या सर्व घटनेमुळं ते थोडेसे मानसिक तणावात होते आणि आमच्या कुटुंबाचा सर्वस्वी भार त्यांच्यावरती होता। जॉबला ते एकटेच होते, पण आमचं आज नशीब आहे चांगलं किंवा त्यांचं नशीब चांगलं आहे, सुदैवाने ते आज आमच्यात आहे। 3 गोळ्या लागून सुद्धा आज ते ठीक आहे, परिस्थिती त्यांचे उपचार घेत आहेत हॉस्पिटलमध्ये। परंतु या सर्व घटनेचा प्रशासनावरती अद्याप काही गंभीर परिणाम सुद्धा नाही। सर्व शांततेत वातावरण आहे। आमच्या अशा अपेक्षा आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, परंतु अद्याप झालेली नाही आणि तुमच्या माध्यमातून अशा अपेक्षा करतो की आम्हाला न्याय मिळावा। गेल्या 3-4 वर्षापासून ते पुण्यासाठी बदलीसाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांनी खूप वेळा बदलीसाठी अर्ज केला, परंतु स्वाती साठे मॅडम आणि योगेश देसाई स्वाती साठे मॅडम त्या बदलीसाठी वारंवार त्यांना नकार करत होत्या। म्हणजे विकास कोळपे मला पुण्यामध्ये नव्हते असं त्यांचं काय स्पष्टीकरण होतं। आणि त्याचबरोबर मी पुणे या ठिकाणी खासगी नोकरी करत होते, परंतु त्यांचं मानसिक टेन्शन आणि तणाव हा वाढत होता। त्यामुळे मला माझा जो जॉब आहे त्याला राजीनामा देऊन मला स्वतःसाठी शिफ्ट व्हावं लागलं। त्यामुळे आम्ही जे आमच्या दोघांचं जे आर्थिक हे होतं तर ते कमी झालं। ॲक्च्युली आमच्या सासूबाईला थोडासा प्रॉब्लेम आहे हॉस्पिटलचा, तर आम्हाला तिकडं लक्ष देणं हे नव्हतं आमच्यासाठी, म्हणजे आम्ही तेवढा वेळ देऊ शकत होतो। आणि गेले 2-3 महिन्यापासून ते फुल टेन्शनमध्ये राहत होते। तर मी त्यांना वारंवार जर विचारपूस केला की बाबा तुम्ही काय टेन्शनमध्ये राहताय, तर त्याच्यासोबत एकच स्पष्टीकरण येत होतं की त्या नोकरीसाठी लागणाऱ्या ज्या रजा होत्या त्या मंजूर केल्या होत्या, त्याचबरोबर 1-1.5 महिने माझं हॉस्पिटलचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं हॉस्पिटल झाल्यामुळं ते सुट्टीवर आले होते, तर त्यांनी रजा मंजूर नव्हती केली। म्हणजे ही खूप गंभीर अशी बाब होती। तर त्या टेन्शनमध्ये आणि जे सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पीड साहेब हे त्यांना वारंवार त्यांना किती मानसिक टेन्शनमध्ये असूनही सुद्धा त्यांना जे काही होती ते त्यांनी स्वतः अशाच ठिकाणी ते ड्युटी देत होते। आता त्यांची प्रकृती सुधारणा झाली आहे। 2 दिवसांपूर्वी नुकतं त्यांचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे। काय त्यांनी म्हणजे
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.